हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे असा सहज. आता दुपारी 12:30 वाजलेले आहेत बघा, आणि आम्ही मस्तपैकी टेरेसवर आलेलो आहेत. कारण इतकं वारं सुटलेलं आहे ना, इतकं वारं सुटलंय की कपडेच राहण्यात एका जागी. सगळी उलटी सुलटी खाली वाऱ्याने पडतात. तरी चिमटे लावलेले आहेत, पण तरी आज खूपच वारं सुटलेलं आहे. आणि हे बघा, मी धुतलेली आहे गोधडी, ती एक माझी, आणि इकडं हे दिसते का आता तिकडं, ही आमच्या आहोंची. आज 2 गोधड्या धुतलेल्या आहेत. ऊन चांगलं पडतंय म्हणून म्हणलं आपलं धुवावे. आता पाण्यात नको ना खेळू. बघा पोरग. चला, आमच्या टेरेसवरचं ना तुम्हाला छोटंसं मी आमचं गार्डन दाखवते बरं का. तर हे बघा, हे हरभऱ्याचं झाड आहे. छोटे छोटे हरभरे आलेत बघा. नको, आई ओरडल. तू खात पण नाही, काय नाही. आणि गेल्या वेळेस मी ना जे मुगाचा व्हिडिओ बनवला होता ना, मूग टाकले होते खराब झालेले, ते काय काय किडलेले मूग मी ह्याच्यात टाकले होते. तर हे असे झाड आल्यात मस्त त्याचे. हे भुईमुगाच्या शेंगाचं एकाच कुंडीत किती लावल्यात. हे झेंडू, हे मस्तपैकी तुळस आलेली आहे. आणि हा आहे आंबा. किती छान आंबा आहे बघा, आंबा मँगो. हे मँगोचं झाड आहे, फक्त ह्याला ना आता मोठी कुंडी पाहिजे, कारण ना हे फुटायला लागलेलं आहे मस्तपैकी. आणि हा आहे पेरू. पेरू पण खूप छान आलेला आहे, मस्त फुटलेला आहे पेरू बरं का. हे बघा, वाव, ह्या पेरूला आमच्या कळ्या आलेल्या आहेत. हे बघा, केवढंसं झाड आहे पण किती छान कळ्या आल्यात. नक्कीच आता याला पेरू येणार, कळ्या आल्यात म्हणजे. आणि आंब्याचं 2-2 झाड आहे ते बरं का. आणि हे बघा, मी मुगाचं जे टाकलं होतं ना, जे मुगाचे बी, मस्तपैकी असे त्याला मुगाच्या ह्याला ना शेंगा आल्यात, हिरवे मूग. काय हे मँगो आहे, मँगो. आणि हे पेरू. पेरू आणि इकडं पण आंब्याचं आलेलं आहे, पण हे जरा खराब व्हायला लागले ह्याची पानं. पेरूला लय भारी फुलं यायला, कळ्या आले ते मस्तपैकी, आता फुलं येतील. आणि या साईडला आहे, हे बघा, हे आहे आळूची पानं, अशी छोटी छोटी आलेली आहे ते. आणि हे मूग बघा ना किती छान आलेले आहे ते. वाळले ते, मला वाटतं तोडून न्यावायत शेंगा. छान आले ते शेंगा. तोडून शेंगा नेल्या ना, थोडं वाळवलं ना भाजायला. इकडं पण भुईमुग. असंच कुंडीमध्ये तर एखादा बी जरी टाकला नाही ते तुटल. काय केलं तू? हे फिरवलं का इकडं? बावळटच पोरगच ना, अजिबात लय विचित्र आहे. येऊ नको, तुटल इथं काहीतरी, उगाच आई ओरडल. आणि हे बघा, हे मोगऱ्याचं झाड, किती छान कळ्या आल्यात बघा. आता ह्या मोगऱ्याच्या झाडाला सकाळी 2 आलते, फुलं आलती मस्त, पण मी स्वामींना ठेवलेले आहे ते. आणि हे बघा, आणि हे आता दुसरं झाड लावलेलं आहे. इथं मस्तपैकी अशा आलेली आहे कोरफड. आणि इथं लावलेलं आहे हे ब्रह्मकमळ, आता जे की आमच्या शेजारच्या काकू होत्या त्यांच्याकडनं घेऊन लावलेलं आहे. आणि हे मोगऱ्याचं झाड आहे ना, हे मोगऱ्याचं झाड आणि गुलाबाचं झाड माझ्या मिस्टरांनी ना माझ्या बड्डेच्या दिवशी मला गिफ्ट केलं होतं. तर हे कुंडीत लावलेलं आहे बघा, किती छान आलेले आहेत. आणि ही तुळस, ही कृष्ण तुळस, अशी काळी तुळस असते ना, ही कृष्ण तुळस ना आपल्या घरासमोर जर हे आली ना तर चांगली असते बरं का. म्हणजे तुळस दारासमोर असावी, कारण ना जे काही संकट आपल्यावर येतं ना, ती तुळस आपल्यावर घेते. ज्यावेळेस तुळस जळती ना त्यावेळेस काहीतरी संकट येत असतं, त्यामुळं तुळस ही झालेली असते. आणि बघा, आंब्याचं झाड तर माझ्या एवढं यायला लागलं हाईटला. पण कसं आहे, आंब्याचं झाड यायला नाही, ह्याला मोकळं रान किंवा काय म्हणतात त्याला, गावाकडंच मस्त येतं. आणि हा आंबा आहे ना, माझी बहीण आहे ना, तिच्या नंदच्या झाडाचा आंबा आहे बरं का, गावाकडनं आणलेलं हे झाड. इतकं गोड लागतो ना हा आंबा. कच्ची कैरी जरी असली ना तरी ती खोबऱ्यासारखी लागते. आणि ते आमच्या आत्यांना खूप आवडलेलं, त्यामुळे त्यांनी ही कोई सहज लावली होती, पण खूप छान भारी झाड आलेलं आहे. चला, कसा वाटला व्हिडिओ, कसं वाटलं आमचं छोटंसं मिनी गार्डन. आणि कसं आहे, झाडांना पाणी दिलं ना, आणि आता उन्हामुळं ना नाही दिलं तर लगेचच हे झाडं सुकतात बरं का. त्यामुळं झाडांची काळजी घ्यावी लागते. आणि मधुमाशांना एक लय झालेल्या आहे त्या, मी तुम्हाला ना
नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना आमच्या इथं मधुमाशाचं मधुमक्खी त्याचं पोळं तयार केलं आहे, म्हणजे त्यांनी मध तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. तर छोटं गार्डन कसं वाटलं आमचं, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडं बघा नारळाचं झाड, आंब्याचं झाड. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.